11 जानेवारी 2017 रोजी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना मोफत वायफायची घोषणा केली। मुंबईतल्या 500 जागांवरती मोफत वायफायची सुविधा देण्यात येईल असंही सांगण्यात आलं। प्रत्यक्षात या वायफायची अवस्था काय आहे याचा रियालिटी चेक केलाय माझाची प्रतिनिधी रश्मी पुराणिकनं। मुंबईमध्ये आज आम्ही 500 वायफाय हॉटस्पॉट्स हे गो लाईव्ह केले आहेत आणि आता ते जनतेला उपयोगाकरता खुले करण्यात आले आहेत। हे पब्लिक हॉटस्पॉट्स आहेत आणि लवकरच 500 वरून आता आम्ही 1200 वर देखील जाणार आहोत आणि या माध्यमातून मुंबईला स्मार्ट सिटी करण्याकडे एक महत्त्वाचं पाऊल आम्ही उचललेलं आहे। आपले सरकार वायफाय। मुंबई महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं अख्खी मुंबई वायफाय करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, पण निवडणुका होऊन वर्ष लोटल्यानंतरही मुंबई काही वायफाय झाली नाही। आपण पाहता इथे आपल्याला आपलं सरकार वायफाय असं दिसतंय, कनेक्टेड आहे। तर आपण बघूया की आपण खरंच कनेक्टेड होतोय का। इथे आता आपल्याला येतं आहे की तुम्हाला जर लॉग इन करायचं असेल तर तुम्हाला OTP येणार आहे 10 ते 15 सेकंदामध्ये आणि त्यानंतर आपण लॉग इन करू शकणार आहोत। तर आपण सर्व प्रोसेस सध्या जी आहे ती आपण करतोय। आपण पाहतोय की सध्या मोबाईलवर दिसतं आहे वायफायचं जे चिन्ह आहे ते दिसतं आहे। वायफायचं जे पेज आहे, पोर्टल आहे ते सुरू झालं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे, त्यावर आपलं सरकार वायफाय असं देखील दिसतं आहे आणि त्यासाठी जी पहिली वेबसाईट आहे ती ओपन झालेली आहे। इथे खरं तर 10 ते 15 सेकंदमध्ये अपेक्षित होतं की एक आपल्याला OTP नंबर येईल आणि तो नंबर ॲड केल्यानंतरच पुढे आपण लॉग इन करू शकू। 10 ते 15 सेकंदहून जास्त वेळ गेलेला आहे। असा कोणताही SMS आलेला नाहीये, OTP नंबर आलेला नाहीये। आता मंत्रालयाच्या समोरच वायफायनं मान टाकल्यानंतर आम्ही विधानसभेच्या समोर पोहोचलो। जर आपण पाहिलं तर वायफायच्या ऑप्शनमध्ये आपलं सरकार मुंबई वायफाय हे कनेक्टेड म्हणून दाखवत आहे। आपण पाहू शकत असाल ऑप्शन तर आलेला आहे आपल्याला आपलं सरकार वायफाय। आता आपण बघूया हे कनेक्ट होतंय का। तुम्ही पाहू शकत असाल वायफायचं चिन्ह जरी आलं असलं तरी सध्या वेबसाईटला कनेक्ट होताना आपण दिसत नाहीये। पुन्हा एकदा ही वेबसाईट आलेली आहे, सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। आपण मोबाईल नंबर टाकतोय, SMS येतोय का म्हणून आपण प्रयत्न करूया। आपल्याला ह्या पेजकडे पुन्हा डायरेक्ट केलेला आहे। इथे आपल्याला जो OTP कोड येणार आहे तो कोड टाकायचा आणि त्यानंतर आपण लॉग इन करू आणि इथे सांगितलेलं आहे की 10 ते 15 सेकंदमध्ये तुम्हाला OTP कोड येईल। जसं मंत्रालयाच्या गार्डन गेटला झालं होतं तीच प्रक्रिया आपण पुन्हा एकदा केलेली आहे। वेबसाईट दिसते, नेमकी काय करायचं ते सांगितलेलं आहे। तुम्हाला OTP नंबर देण्यात येईल SMS वर, त्या SMSचा OTP कोड इथे टाकायचा आणि त्यानंतर तुम्ही कनेक्ट कराल असं सांगण्यात येत आहे। आपण पाहतोय आपण अजूनही आपल्याला OTP कोड आलेला नाही आहे। 10 ते 15 सेकंद जास्त वेळ झालेला आहे। या आधीच्या स्पॉटवर जे झालं ते पुन्हा एकदा विधान भवनावर दिसतंय। आता जिथं नेहमी मंत्री आणि आमदारांचा राबता असतो तिथंही वायफायनं कच खाल्ली, म्हणून आम्ही महापालिकेच्या समोर पोहोचलो। आपल्या बरोबर एक मुंबईकर आहे, आपण त्याला सांगूया। मित्र, तू तुझ्या मोबाईलमध्ये चेक करशील का की आपला वायफाय तुला कनेक्ट होत आहे का। यामध्ये दाखवतंय आम्हाला की इकडे आपलं सरकार म्हणून वायफाय आहे, बट याच्यावरती मी कधीपासून क्लिक करतो तर इकडं फेल टू IP ॲड्रेस म्हणून दाखवतोय। तर मी खूप ट्राय करतोय तरी हे ओपन होत नाहीये आणि हे मी सेशनवरती पण गेलो CSTच्या, तरी मी तिकडे ओपन करतो तर तिकडे ओपनही दाखवत नाही। तिकडे जरी मी कनेक्ट करायचा प्रयत्न केला, कनेक्ट होतं, लगेच 2 मिनिटांनी लगेच ते फेल दाखवतं। मुंबईतल्या 3 प्राईम लोकेशन्सवर ही अवस्था, तर इतर मुंबईत काय असेल याची कल्पनाही करायला नको। निवडणुकामध्ये दाखवलं जातं की जेवढे यंग जनरेशन आहे या सगळ्यांना वायफाय यूज केलं पाहिजे, त्यांना इंटरनेटमधून खूप काही सुविधा भेटतात आणि खूप काय भेटतं, पण आम्ही इकडं खूप ट्राय करतो तर इकडून काहीच होत नाहीये। तरी आम्ही प्रयत्न करतोय आणि आम्ही हेच म्हणेन की सरकारला की लवकर या गोष्टी जर तुम्ही उपलब्ध करून द्या। नुसतं निवडणुकीबद्दलच तुम्ही तेव्हाच बोलता, पण त्यानंतर काहीच तुम्ही बोलत नाही। मतदारांना रिझवण्यासाठी तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या 200 ठिकाणी वायफायची घोषणा केली, पण ती प्रत्यक्षात अंमलात मात्र आली नाही।
तेव्हा वायफायवरच्या जाहिरातीतल्या फोटोला स्मरून तरी मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा करावा, अन्यथा मुंबईकरांची घोर फसवणूक झाली असंच म्हणावं लागेल. रश्मी पुराणिकसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई.